नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. बाजीराव पेशवे व त्यांच्या कुटुंबियांचे विकृत चित्रीकरण केलेला बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने निदर्शने केली. रणधुरंदर थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या कुटुंबियांचे विकृत चित्रीकरण केलेला बाजीराव मस्तानी हा चित्रपट बंद करण्यासंदर्भात काल इशारा देऊनही सिटी प्राईड चित्रपटगृह कोथरूड येथे तिकीट विक्री सुरू होती. त्यामुळे सूचना दिल्याप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष रितेश वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व भाजयुम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आंदोलन केलं. या आंदोलनामुळे कोथरूड सिटी प्राईड येथील काही शो बंद करण्यात आले होते. या चित्रपटामुळे मराठ्यांच्या इतिहासाचे विकृत प्रदर्शन होत असतानाच श्रद्धास्थानांची बदनामी होत असल्याची भावना वाढीव लागत आहे. चित्रपटास विरोध नाही, पण इतिहासाचे चुकीचे चित्रीकरण वगळून मग चित्रपट प्रसिद्ध करावा असे पत्र आमदार मेधा कुलकर्णी यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले होतं. त्यांची देखील घेत त्यांनी संबंधितांना आदेश देखील दिले होते, परंतु तरीही चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे सिटी प्राईड कोथरूड येथे हे आंदोलन घेण्यात आले आहे. चित्रपटगृहांना चित्रपट बंद करण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष रितेश वैद्य यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. मतदारसंघाचे अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी, सरचिटणीस अमोल डांगे, कुलदीप सावडेकर, प्रकाश वालळकर, शहर उपाध्यक्ष जयंत भावे, डॉक्टर संदीप बुटाला, चिटणीस प्रशांत हुरसुले, नगरसेविका सौ मोनिका मोहोळ, आर्किटेक्ट मंदार घाटे, कोथरूड सरचिटणीस सचिन पोलाणे यांच्यासह आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारत माता की जय. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा विजय असो. श्रीमंत लीला भन्साळी यांचा धिक्कार असो. संजय लीला भन्साळी यांचा धिक्कार असो. असले चित्रपट प्रवृत्त करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा धिक्कार असो. भारत माता की जय. माता की जय. भारत माता की जय चा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. होणार नाही. अरे बघता काय बघता काय आमदार मेधाताई कुलकर्णी, अब आगे बढ़ो, हम तुम्हारे अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय हो. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी, जय भवानी. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा जय हो. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा जय हो. संजय लीलाली भन्साळी यांचा जय हो. संजय लीलाली भन्साळी यांचा धिक्कार असो. पाकिस्तानला आर्थिक मदत करतो, परंतु आपल्या येथील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तो काही करत झालं. आमिर खानचं सुद्धा असंच झालं. ही मंडळी भारतीय प्रेक्षक धर्तीवर हा भन्साळी सुद्धा आरामखोर. आहे वास्तविक पाहता 200-400 वर्षाचा जर काळ असता तर नक्कीच मराठ्यांची नाचताना दाखवलं, लक्ष्मीबाईंना नाचताना दाखवलं, मस्तानीला एकत्र त्यांच्याच तर हे सगळं चुकीचं आहे. हेच मांडण्यासाठी भारतीय जनता युवा वैद्य यांचं सुद्धा आम्ही हा शो चालू देणार नाही. आणि आमच्या या कोथरूड भागामध्ये अशा
दहशतवादी संघटनेत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या पुण्यातील युवतीचे मतपरिवर्तन करण्याचे काम दहशतवादी विरोधी पथकाकडून सुरू आहे. शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात 11वी विज्ञान शाखेमध्ये ही युवती शिक्षण घेत होती. उच्च शिक्षित कुटुंबातील ह्या युवतीला 10वीला 90% गुण मिळाले होते. परंतु टी व्हीवरील बातम्या पाहून तिला इतिहासाबाबत आकर्षण वाटू लागलं. त्यामुळे इंटरनेट आणि अल जझीरा या वाहिनीमार्फत तिला श्रीलंकेतील एका व्यक्तीशी संपर्क झाला. त्याने तिला व्हॉट्सअप, ट्विटर आणि टेलिग्रामच्या या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं. याबाबत एटीएसच्या पुणे युनिटचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली. आपल्या जाळ्यात आलेल्या ह्या युवतीला भडकवण्याचा प्रयत्न ISISकडून करण्यात आला होता. या मुलीने आपल्या वेशातही बदल केली होती. ही बाब तिच्या कुटुंबाच्याही लक्षात आली होती. एवढेच नाही तर पोलिसांनी पकडले तर त्यांच्या चौकशीला कसे सामोरे जायचे याची तयारी देखील त्यांनी करून घेतली होती. मोबाईल अथवा टेलिफोनच्या माध्यमातून थेट संपर्क न करता त्यांच्यासाठी कटाक्षाने सोशल मीडियाचाच वापर करावा असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. 10-12 दिन पहले यहाँ पे हमारे एडिशनल डीजी कंसल्टर साहब और आईजी जो एटीएस की यहाँ पे है निकेत जोशी साहब, इनको इन्फॉर्मेशन मिली थी. ये इन्फॉर्मेशन में ऐसा पता चला था कि पुणे की एक लड़की वो इस एक्टिविटीज़ में ऑनलाइन सोशल मीडिया के द्वारा कार्यरत है. ये इन्फॉर्मेशन मिलने के बाद में यहाँ पे हमने टेक्निकल सोर्सेस और ह्यूमन सोर्सेस के द्वारा ये लड़की को आइडेंटिफाई किया था. ये लड़की को आइडेंटिफाई करने के बाद में हमने जब इनके पास में इनके फैमिली के सामने जब इंक्वायरी हमने की तो पता ऐसा चला कि ये 16 साल की लड़की है. यहाँ पे पुणे में एक रिप्यूटेड कॉलेज है. ये रिप्यूटेड कॉलेज में 11th साइंस में पढ़ रही है. ये लड़की जो थी स्कूलिंग जब इसका चल रहा था तो इसका स्कूलिंग जो कॉन्वेंट एजुकेशन हुआ था, ये पहले जो फर्स्ट स्टैंडर्ड से 10th स्टैंडर्ड तक जब भी पढ़ रही थी, जब भी घूम रही थी तो मिनी स्कर्ट या जीन्स पैंट टी शर्ट में घूम रही थी. अप्रैल और मई के दरमियान ये जब टीवी वॉच कर रही थी तो टीवी पे एक चैनल के द्वारा जो डॉक्यूमेंट्री ISIS के ऊपर दिखाई जा रही थी, ये ISIS की डॉक्यूमेंट्री देखने के बाद में इसको ISIS के बारे में अट्रैक्शन तैयार हुआ. इसके बाद में वो अलग अलग चैनल देखने लगी. अलग अलग चैनल देखते देखते अल जजीरा तक वो पहुंच गई थी. ये देखने के बाद में उसने इंटरनेट के द्वारा ISIS के बारे में काफ़ी कुछ मालूमात कर दी. जब ये मालूमात कर रही थी तो इसका खुद का फेसबुक अकाउंट था. फेसबुक अकाउंट के द्वारा इसको ISIS का जो रिक्रूटर श्रीलंकन एक आदमी था, ये श्रीलंकन आदमी के कांटेक्ट में आ गई. वो श्रीलंकन आदमी के द्वारा इसको जो ISIS के जो ग्रुप्स हैं उसमें इनको इंक्लूड किया गया. इसके खुद के व्हाट्सएप अकाउंट है, ट्विटर अकाउंट है, इसके अलावा उसका टेलीग्राम अकाउंट था और फेसबुक अकाउंट था. ये पिछले 4 महीने से कम ये प्रो ISIS एक्टिविटीज़ में शामिल हो गए थे और इसको ऐसा आश्वासित किया गया था कि नेक्स्ट ईयर इसको सीरिया बुलाया जाएगा. सीरिया में इसको मेडिकल कॉलेज में एडमिशन दिया जाएगा और जो भी खर्चा मेडिकल का है ये खर्चा पूरा ISIS की तरफ से कर लेगा. ये मिलने के बाद में उसको ऐसा भी बताया गया था कि यहाँ पे अगर कुछ करना है, यहाँ पे अगर तुमको बोला जाएगा कुछ करने के लिए, उसके लिए भी तुम्हारी तैयारी होनी चाहिए. ये होने के बाद में अभी रिसेंटली जो राजस्थान में सिराजुद्दीन पकड़ा गया है, जो इंडियन ऑयल कॉर्पोरेशन में काम कर रहा था, ये सिराजुद्दीन के कॉन्टैक्ट में भी ये आ गई. ये होने के बाद में हमने यहाँ पे पिछले महीने से यहाँ के महाराष्ट्र के DGP साहब ने जो इंस्ट्रक्शन दिए थे उसके तरफ हम लोग डी रेडिकलाइजेशन प्रोग्राम कर रहे थे. ये डी रेडिकलाइजेशन प्रोग्राम में हमने यहाँ पे पुणे के मौलानाज हैं जो इस्लाम के स्कॉलर्स हैं, उनकी हम यहाँ पे हेल्प ले रहे थे. और अभी भी ये लड़की को हमने डी रेडिकलाइजेशन करने के लिए उसके फैमिली के साथ में ये स्कॉलर्स और मौलानाज की हेल्प लेके इसको यहाँ से बाहर निकालने की कोशिश हमने चालू कर दी. 15 साल से लेकर 25 साल के लड़की हो या लड़का हो, इनके ऊपर घर वालों ने, पेरेंट्स ने, उनके सोशल एक्टिविटीज़, मोबाइल के एक्टिविटीज़, इसके ऊपर काफ़ी कुछ ध्यान देना चाहिए. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता.
त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित सम्यक साहित्य संमेलनाचे उद्घाटन दिग्दर्शक महेश भट यांच्या हस्ते करण्यात आले. अशांत काही घटक राजकारण करण्यासाठी असहिष्णुतेचं वातावरण निर्माण करत असतात. बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या बाबतीतही हेच होत आहे. सध्या ही संधी साधत काही राजकीय पक्ष प्रसिद्धी मिळवत आहेत, असं मत दिग्दर्शक महेश भट यांनी व्यक्त केलं. पुण्यात 5व्या सम्यक संमेलनाचे उद्घाटन दिग्दर्शक महेश भट यांच्या हस्ते बोधिवृक्षाला पाणी घालून करण्यात आलं. या कार्यक्रमाला रावसाहेब कसबे, परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक यांच्या चित्रपटांच्या कथेबद्दल अनेक जण आपली मते लादत असतात. याबाबत चर्चा करण्याची गरज आहे. शिवाय सध्या हिंदी चित्रपटसृष्टीस बिग बी बजेटचे सिनेमेस येत आहेत. जरी ज्यामध्ये काही गोष्टी गैर असल्या तरी त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. शिवाय कायदेशीर मार्गाचा अवलंबही शक्य आहे. बाजीराव मस्तानीच्या बाबतीत सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट दिल्यानंतरही एखाद्या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवणं हे गैर आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. होते थे और आने वाली नस्लों के लिए हम भी कुछ कर जाएं. इस आज़ादी में जान फूंकना, उसको, उस पेड़ को पानी देना का काम हम सब कर रहे हैं और ये साहित्य के माध्यम से करते हैं हम. ये बात बिल्कुल सही कही अली साहब ने कि देखिए 2 किस्म का सिनेमा होता है, क्योंकि दर्द जब बेइंतहा बढ़ जाता है तो कोई इंसान रास्ता खोज ही लेता है. हर महान व्यक्ति ने यही किया है. उसने कोशिश की कि एक मरतबा आपके अंदर प्यास जग जाए तो पानी आप ढूंढ ही लेंगे. प्यास जगाने की बात है और साहित्य करता यही है. आपके अंदर एक जस समाज की प्यास जगाता है, क्योंकि लानत है उस व्यक्ति पर जो अपने पड़ोसी की तकलीफ को देखकर आंख मूंद के सो जाए. क्योंकि आजाद इंसान का फर्ज यही है कि अपने पड़ोसी को भी उस आजादी का सुकून किसी तक कुछ हद तक पहुंचाए. और हर मजहब ने एक्चुअली कहीं पर शुरुआत में शायद यही कहा है, जिसको ठेकेदारों ने अपने पावर सेंटर बना लिए हैं. और होता कला के क्षेत्र में भी होता है. कुछ आवाज़ें जो शुरू में निकलती हैं, जिसके अंदर एक पाकीज़गी होती है, एक नियत होती है, कुछ सत्य को जैसे एक्सपीरियंस कर रहे उसको इंटरप्रेट करने का. जैसे अली साहब ने कहा कि पहले कलाकार असलियत को इंटरनलाइज करता है, उसको पचाता है और अपने स्किल से एक रास्ता दिखाता है, एक दिशा दिखाता है जिससे समाज चलता है. और अच्छा सिनेमा वो होता है, अच्छी पुस्तक वो होती है. मिसाल किसी ने दी थी कि उस सीप की एक कहते हैं कि जब एक रेत का दाना उस सीप के अंदर चले जाता है तो सीप को बड़ी तकलीफ होती है. उस रेत के दाने को वो मोती में कन्वर्ट करता है. उसका इरादा मोती बनाने का नहीं होता, उस तकलीफ से बचने का होता है. जब भी कलाकार बहुत ही पीड़ा से गुजरता है तो बहुत महान क्रिएशन उसी पल निकलते हैं उसके अंदर से. तो ये जो अपना फैज अहमद फैज साहब की जो नज़म सुना रहे थे, या इकबाल साहब टॉलरेंस का माहौल यकीनन हर युग में था, मगर जब भी आप उसको महसूस करें तो आपका कर्तव्य है कि आप आवाज़ बुलंद करें और आप उसके खिलाफ लड़ें. क्योंकि अगर आप उम्मीद करते हैं कि कोई और लड़ाई करेगा आपके लिए, जैसे आप जंग के खिलाफ आप आवाज़ नहीं उठाते क्योंकि आपका बेटा नहीं मरता, आपका कोई मरता नहीं है, बेचारा किसी और का मरता है. मुझे लगता है कि हम सबको, हम जहाँ हैं, हमें इस इंटॉलरेंस के खिलाफ आवाज़ उठानी चाहिए. क्योंकि आजकल हमको कहाँ ये जा रहा है, जैसे हमारी फिल्म इंडस्ट्री में
ये कहा जाता है हमारा अपना ही है। आज जो CBSE जिसको बोलते हैं सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन का जो अध्यक्ष है, चेयरमैन है, वो हमारा अपना ही भाई था, जिसने कल तक हमारे साथ कंधे से कंधा लगा के उन ताकतों का विरोध किया था, लड़ाई की थी। आज क्योंकि उसको जो पावर्स में है उन्होंने बिठा दिया, तो आज हमारे खिलाफ लड़ता है और वो कहता है कि नहीं साहब, हम जो है इस मुल्क की संस्कृति, भैया संस्कृति की आड़ में क्या आप अत्याचार करोगे, जुल्म करोगे, आजादी को क्वालिफाई करोगे? वो आसमान कैसा जिसके आप लकीर खींच लें 10 पार नो फदर, क्या आप यहीं तक उड़ सकते हैं? जिंदगी जो है वो ऐसी धारा जिससे फुल स्टॉप लग ही नहीं सकता है। इसलिए हमारे महाराष्ट्र में हमने देखा हर साल गणेश उत्सव होता है। इसलिए 10 दिन के उत्सव के बाद में, प्रार्थना के बाद में, जब तक आप उस मूर्ति का विसर्जन नहीं करते, कहते प्रार्थना कंप्लीट नहीं होती है। इसका मतलब ये है कि आपके ईश्वरों को भी आपको विदा करना पड़ता है, अपनी सोच को आगे ले जाना पड़ता है। आई फील कि द टाइम इज नाउ हियर कि हम एज अ सोसाइटी इस तकलीफ को देखें कि साहब जो लोग महसूस कर रहे हैं आसपास, आपको लगता है ये हमारा प्रॉब्लम नहीं है, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हमारा प्रॉब्लम नहीं है, आपका प्रॉब्लम है। और मुझे लगता है कि जब तक हम इसको पूरी शिद्दत से कन्फ्रंट नहीं करें, इसका इलाज असंभव है। और यही करना है जो आज हमने सिंबॉलिकली सुबह किया। हमने 2 लोटा पानी लेकर उस वृक्ष को जिंदा रखने का प्रयास किया। सुना कि 125 और वृक्ष सुखा रहे हैं बाबा साहब अम्बेडकर साहब की मेमोरी को जिंदा रखने के लिए। उसमें पानी से सिंबॉलिकली नहीं मिल पड़ेगा। अपनी रोजमर्रा जिंदगी में आपको इंटॉलरेंस के खिलाफ आवाज उठानी पड़ेगी, पड़ोसी के हक के लिए लड़ना पड़ेगा, क्योंकि वो समाज जो कहता है कि 10 पार वो फर्दर, वो समाज उपस्थित है, जहीर जी इथे उपस्थित है। याचा मला विशेष आनंद झाला। याचं कारण असं की सम्यक साहित्य संमेलनाचं व्यासपीठ हे पहिलं व्यासपीठ आहे की जे साहित्य आणि कला यांचा संगम करू इच्छिते। आणि ज्यावेळी साहित्य आणि कला या एकत्रित येतात त्यावेळीच खऱ्या अर्थानं सर्व क्षेत्रामध्ये, साहित्याच्या म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये सर्जनशीलतेला वाव मिळत असतो। आज जे वातावरण नीरजाने आपल्याला सांगितलं, ज्या गोष्टी सांगितल्या किंवा जहीरजींनी पटलं की या सगळ्या घटना म्हणजे भारतातल्या उद्याच्या फॅसिझमची नांदी आहे। आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या वरती या देशातल्या सगळ्या डाव्या पुरोगामी लोकशाहीवादी धर्मनिरपेक्षवादी शक्तींचं एक कर्तव्य आहे की त्यांनी आता जागृत हो उठलं पाहिजे आणि आपण या सगळ्या असहिष्णुतेच्या विरोधी लढा दिला पाहिजे। आपल्या देशात धर्मनिरपेक्षता याचा एक अतिशय फालतू अर्थ आपण घेतलेला आहे, अतिशय सवंग अर्थ घेतलेला आहे। धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव नाही, हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका। सगळे धर्म सारखे, म्हणजे एखादा धर्म अस्पृश्यतेचं समर्थन करणार असेल तर तोही सारखा, आणि एखादा धर्म काफिरांना कापून टाका असं सांगणारा असला तर तोही सारखा। सर्व धर्म समभाव म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही। धर्मनिरपेक्षता याचा अर्थ माझ्या जगण्याच्या संघर्षामध्ये जे व्यावहारिक प्रश्न, जे ऐहिक प्रश्न,
माझ्या समोर आहेत त्या प्रश्नांचा धर्माशी संबंध न जोडणे. बाराव्या फुलोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुलांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. पु ल देशपांडे यांचं जगणं आणि विनोद याचा लहानपणी जडलेला संबंध. कोणत्याही गोष्टीवर त्यांचे शीघ्र विनोदाची क्लब. त्यांचे आयुष्य म्हणजे विनोदाचा एक प्रकारचा संग्रह आणि मोठमोठ्या साहित्यिकांनी त्यांच्यावर उधळलेली स्तुतिसुमने. अशा ह्या पुलंच्या आठवणींना आपला खास मिरासदार शैलीत ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार यांनी गुरुवारी उजाळा दिला. 12व्या फुलोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काडे, कॉस्मॉस समूहाचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, अनंत परांजपे, आशय फिल्मचे सतीश जकातदार, नैनिश देशपांडे, वीरेंद्र चित्राव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पु ल हे माझ्या आधीच्या पिढीचे. पु ल, गदी माडगूळकर, त्याचप्रमाणे फडके, आपले सुधीर फडके, हे सगळे आमच्या साधारण आधीच्या पिढीतले. कारण 8 ते 10 वर्षांनी मोठे आणि 8 ते 10 वर्ष म्हणजे एक पिढी. त्यामुळे ते आमच्या आधीच्या पिढीतली. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध किंवा मैत्री ही होण्याचा येण्याचा फार संबंध नव्हता. पण योगायोगाने आला. सुधीर फडक्यांच्या वेगळ्या कारणामुळे त्यांचा स्नेह जमला. गदी माळगूळकरचा फार आणखीन जवळचा संबंध पडला ग्रामीण जीवनामुळे, चित्रपटामुळे. तसा पूर्ण संबंध येण्याचं काही वस्तुतः काही कारण होतं. पण तोही योग माझ्या याच्यामध्ये आला आणि खूप जवळून मी त्याला पाहिलं, जवळून त्यांचं ऐकलेलं आहे, जवळून सगळा त्यांचा विनोद मी पाहिलेला आहे. एक गंमत सांगतो मी तुम्हाला. पुष्कळ ना, आज मी शक्यतो लोकांना माहीत नसलेल्या काही ज्या गोष्टी असतील असं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये. कारण पुढे हे मला जेव्हा सांगितलेलं आहे, माझा निमित्ताने आमच्या गप्पा गोष्टी कधी कधी होत असत त्यावेळेला, त्याने असं म्हटलं की हे गंमत तुम्हाला माहिती आहे का. काय झालं की त्यावेळेला नांदेडला नाट्य संमेलन होतं. मला वाटतं 65-66 साल असावं, लक्षात नाही. आणि त्याचे अध्यक्ष पु ल होते आणि आचार्य यात्रे त्या ठिकाणी आले होते मुद्दाम पु ल अध्यक्ष म्हटलं तर. आणि त्याला मी जिथे गेलो होतो त्या निमित्ताने पु लच्या बरोबर खूप गप्पा गोष्टी झाल्या आमच्या. कारण मी तेव्हा औरंगाबादला होतो, नांदेडला जाणं सोयीचं होतं आणि त्याला खूप त्याने गोष्टी सांगितल्या. तर त्यांनी मला याच्यामध्ये पुष्कळदा गमती सांगितल्या की लहानपणी माझ्या बाबतीमध्ये फार गमतीच्या गोष्टी झाल्या. त्याने म्हटले, ते म्हटले मी असा पूर्ण का झालो, लेखक का झालो, अमुक का झालो. तर मी अमक्या ठिकाणी वाढलो, जन्मलो आणि त्या भूत पार्ल्याला. आणि पार्ला हे ठिकाण असं मध्यमवर्गीयांचं होतं जिथे सांस्कृतिक वातावरण फार उत्तम होतं अतिशय. आणि त्या ठिकाणं माझ्यामध्ये साहित्य, संगीत, कला या सगळ्या गोष्टींची आवड आपोआपच निर्माण झाली. त्याने एका ठिकाणी म्हटले, मला असं वाटतं की यातला महत्त्वाचा जो भाग होता तो त्यावेळेला बदलत चाललेले समाजातले जे काही क्षण होते, बदलत चाललेली समाज रचना होती, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचे बदल होत होते त्या बदलांची दखल पुलोत्सवाने दरवेळेला घेतलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी मला आज काही प्रेक्षक भेटले. गेल्या 12चे 12 पुलोत्सव ज्यांनी अनुभवले, ज्यांनी त्याचा संबंध आनंद मनमुरादपणे लुटला, असे प्रेक्षक देखील आज मला बाहेर भेटत होते आणि प्रत्येक पुलोत्सवाची ते आठवण सांगत होते. संधी मिळाली याचा एक आज विशेष आनंद आहे. आत्ताच वीरेंद्रांनी भरपूर पुलंबद्दल सांगितलं आहे. पुलंची आणि पुणेकरांची नाळ फार पूर्वीपासून जोडली गेलेली आहे. आणि पुलं म्हटल्यानंतर साहित्य असेल, कला असेल, नाटक असेल, या सर्व गोष्टीमध्ये वेगळं आपण त्यांचं जाणवतं. आणि म्हणूनच आदरणीय आपण आदरार्थी भाई म्हणून आपण त्यांना भाई म्हटल्यानंतर पुलं असं समीकरण होतं. आत्ताचं भाई म्हटल्यानंतर वेगवेगळे नावं भाई म्हणून येतात, पण भाईंचं त्यावेळेचं नाव हे पुलं हे आदरार्थी होतं.
आणि तीच आजपर्यंत त्यांची जी लोकप्रियता आहे ती घटलेली नाही आहे. बोलो आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. FRP प्रमाणेच ऊस पेमेंट राज्यातील शेतकऱ्यांना 80% रक्कम मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर संकुल येथे निदर्शने करण्यात आली. FRP प्रमाणेच ऊस पेमेंट मिळण्यासाठी राज्यातील शेतकरी आग्रही होते. मात्र मधला तोडगा म्हणून FRPच्या 80% रक्कम स्वीकारण्यासाठी शेतकरी तयार झाले. तरी देखील अद्यापही त्यांचं पेमेंट झालेलं नाही. त्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. आता शेतकरी स्वस्त बसणार नाहीत. FRPच्या 80% रक्कम साखर कारखान्याकडून दिली जात नाही तोवर आंदोलन केलं जाईल. आता शेतकरी स्वस्त बसणार नाहीत. FRPच्या 80% रक्कम साखर कारखान्याकडून दिली जात नसल्याचं लक्षात घेता शेतकरी संतप्त झाले आहेत. FRPच्या 80% रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निदर्शने करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह स्वप्नील तडेकर, काका चव्हाण, नवनाथ चिकरे, महेश शिंगाडे, काशीनाथ दौंडकर, मारुती गोरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोल्हापूर, सांगली, सातारा सगळं बंद आहे. आज साखर कारखानदारांची फार मजाल चाललेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची आपली मध्यस्थी करून सुद्धा हे कारखानदार एवढं मारलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा अपमान करतात. असा कारखानदारांचे गुन्हे दाखल करून याला अटक करायला पाहिजे. कारण शेतकऱ्यालाही फसवतात. असा कारखानदाराला खरा बोटीने मारायला पाहिजे. कारण आज शेतकरी एवढं कष्ट करतात, शेतकऱ्याला FRP देत नाही, हे नुसतं टाळाली करतात. हे आज साखर सम्राट झालेले केवळ शेतकऱ्यांच्यामुळे. आज FRP 100% शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे, नाहीतर हे आंदोलन तीव्र आंदोलन करण्यात येईल. हे कारखानदाराला अजिबात पार पडून देणार नाही असा शेतकरी संघटनेवतीने मी ग्वाही देतोय. साखर झालेली असताना रिकव्हरी 11 साडे 11 आहे, म्हणजे 2800 रुपये अधिक 11.5 रिकव्हरीचे हे 400-300 रुपये. इतर म्हणजे कोजनरेशन असेल, इथेनॉल असेल, बगॅज असेल, यातून मिळणारे 1200 रुपये असे सगळे मिळून जवळजवळ 4400 ते 4500 रुपये योगेशबाई होत आहेत. मग 4400 ते 4500 रुपये या ठिकाणी होत असताना आणि त्यातून त्यांचा जाणारा 1000 ते 1200 रुपये खर्च कमी केला तर ते 3200 रुपये राहत आहेत. 4400 रुपयातनं गेलेत. अजून 200 रुपये कुठं त्यांना लागत असले, व्याजाचे लागत असले ठेवले तरी 3000 रुपये राहत आहेत. मग आज 3000 रुपयेसुद्धा यांना द्यायला परवडतात. पण जाणून बुजून शेतकरी अडचणीत आहे. ऊसाची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. गेल्या ह्या वर्षी पाऊस कमी झालेला आहे. 3-3 महिन्यातून ऊसाला पाणी सुटते आणि मग जाणून बुजून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा ऊस कमी दरात घेऊन त्यांना भरडण्यासाठी हे सगळे कारखानदार
हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणि त्यांचे वैयक्तिक असल्यामुळं ह्या शासनाला आणि खासदार राजू शेट्टी साहेबांना अडचणीत आणण्यासाठी टाकलेला ह्यांनी डाव आहे. माझ्या माहितीप्रमाणे माझ्यानंतर योगेश भाई आपल्याला सविस्तरपणे सांगतील, पण ह्यांना एक रकमी 3,000 रुपये सुद्धा भाव द्यायला परवडतोय. व्याजाचं हे कारण सांगतायत. अजिबात ह्यात कुठलंही तथ्य नाही. आज तुम्ही कुठेही चौकशी करू शकता. मीडियात आज अतिशय लोक शेतकरी हुशार झालेला आहे. 2800ची साखर जवळजवळ 3200 होणार आहे. आत्ताची 2800ची साखर मिळून 4400 रुपये होत आहेत सगळे इतर उपपदार्थ मिळून. मग का ह्यांना देता येत नाही? हाच माझा आपल्यातर्फे त्यांना उलट प्रश्न आहे की त्याचं यांनी उत्तर द्यावं. की आज तुम्ही ते म्हणतायत की परवडत नाही. कसं परवडत नाही? व्याजासकट सगळं परवडत आहे. जाणून बुजून हे खोटं बोलतायत. हंगाम सुरू होऊन जवळजवळ 1.5 महिना झाला आहे. हंगाम सुरू होऊन अद्यापर्यंत फक्त 2-3 कारखान्यांनी नाममात्र 1500 रुपयांनी शेतकऱ्यांचं पेमेंट काढलं आहे. वास्तविक ऊसाचं गाळप झाल्यानंतर शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार 14 दिवसात रक्कम देणं बंधनकारक असतं व न दिल्यास त्यावरती ताबडतोब व्याज देऊन कारखान्यावरती दंडात्मक कारवाई होणं हे कायद्यामध्ये लिहिलं आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये 3200 कोटी रुपये ही थकबाकी पुन्हा सुरू कारखान्याकडे बाकी राहिली आहे. मागच्या हंगामातली जवळपास 500 कोटी रुपये अद्यापही बाकी आहे. साखर आयुक्त सुनावण्या घेतात, आरआरसी करतो अद्यापही कुठल्याही कारखान्यावर काही कारवाई केली नाही. परवा एक मीटिंग घेतली, 2 दिवसानंतर आम्ही 28 कारखान्यावरती कठोर कारवाई करणार आहे. जवळजवळ त्यांची 150 कोटी आज देणं होतं, अद्यापही दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आता जाब विचारणार आहे की तुम्ही काय केलंय. माननीय औरंगाबाद खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचं त्यांनी 25 ऑगस्ट रोजी एक ऑर्डर पास केली. त्या ऑर्डरनुसार उशिरा देय असलेल्या FRPच्या रकमेवरती संपूर्ण व्याजासकट रक्कम द्यावी असं त्यांनी डायरेक्शन कारखाना आयुक्तांनी दिले आहे. त्याचं यांनी तारीख पे तारीख करत आता 11 जानेवारी पण तारीख टाकली. जवळपास त्या नियमामुळे ह्याच्यामुळे जवळजवळ 600 कोटी रुपये ऊस उत्पादकांना मिळतील. अशा परिस्थितीमध्ये आता केंद्र शासनाचा जो कायदा FRPचा तो एक रकमेचाच आहे. तरी राज्य शासनाने 80-20 मान्य खासदार राजू शेट्टी यांनी समजुताची भूमिका घेतली. 2 पावलं आम्ही मागं आलो का नाही कारखाने टिकले पाहिजे या ह्याच्याने. मात्र यांनी त्याचा गैरवापर केला आणि ताबडतोब 1500, 1400, 1600 अशी भूमिका घेतली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटना काही अडवून बसणार नाही आणि आता सर्व शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश आहे. आजचं जे आंदोलन आहे अत्यंत ताबडतोब ठरलेलं आहे. तुम्ही म्हणाल की फक्त 100 लोक आलेत, 100-125चा काही प्रश्नच नाही. अचानक आले आहेत, महिला आल्या आहेत आणि आंदोलनाचा भडका कधी उडेल. शासनाने त्यांना आता पाठीशी घालू नये आणि शासनाने कठोर कारवाई करावी कारखानदारावरती आणि FRP जे ऊसाच्या रकमा आहेत त्या शेतकऱ्यांना मिळवून द्याव्या. प्रतिमा पब्लिकेशन प्रकाशित फ.मो. शिंदे समग्र कविता खंड 1चे प्रकाशन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक फ.मो. शिंदे यांच्या प्रतिमा पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या फ.मो. शिंदे समग्र कविता खंड 1 या समग्र कविते प्रकाशन माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रतिमा प्रकाशनचे प्रकाशक दीपक चांदणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लाडके कवी आदरणीय प्राध्यापक फ.मो. शिंदे साहेबांची 71 आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची 75 आहे. या दोघांच्या 71 आणि 75च्या निमित्तानं प्रतिमा पब्लिकेशनच्या वतीनं आदरणीय प्राध्यापक फ.मो. शिंदे सर यांचा आपण समग्र वाङ्मय प्रकाशित करत आहोत. तर या पहिल्या खंडामध्ये त्यांचे 5 कविता संग्रह आपण एकत्रित केलेले आहेत. या 5ही कविता संग्रह एक सामाजिक दर्जाचे आहेत, ज्याच्यातून सामाजिक सगळं चित्रण गेल्या 25-30 वर्षामधलं जे काही मराठी भाषेचं चित्र आहे तर त्याच्यात आम्ही समाविष्ट केलेलं आहे आणि निश्चितच मराठी वाचकांना आणि मराठी संशोधकांना याचा फायदा होईल यात तीळ मात्र शंका नाही. या कार्यक्रमाला आपण सर्व रसिक प्रेक्षकांना यावं ही आपल्याला विनंती. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.